सांगली जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होणार आहे आणि तो कसा होईल हे योग्य वेळी सांगू असं पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी रविवारी स्पष्ट केले। तर राष्ट्रवादी पक्षाची नोंदणी व्हीप बजावणे हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, पण व्हीप मोडला तर आता नवीन कडक कायदा आहे ते फक्त समजावून सांगितलं होतं असं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले। जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत मोफत सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत येलो बेल्ट ग्रेड प्रमाणपत्र वितरण करण्यात आले। या कार्यक्रमानंतर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। ते म्हणाले, सत्ता स्थापण्याबाबतचे गणित काय हे योग्य वेळी तुम्हाला सांगितलं जाणार आहे। सगळ्या निवडणुका ओळीने झाल्या, आता काय पराभवाचं बोलायचं। त्यांना जर 11 सदस्यांवर जिल्हा परिषद अध्यक्ष मिळाला तर मग तो काँग्रेसचा विजय म्हणावा लागेल, पण जिल्हा परिषदेत भाजपकडे कमी जागा असल्या तरी महायुतीला बहुमत आहे। त्या दृष्टीने राज्यस्तरावरील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याबाबत चर्चा झाली। कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष असणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसत असून सत्ता स्थापनेवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष तीव्र झालाय। खासदार विशाल पाटील यांनी भाजपचा चिमटा काढत मोठा सल्ला दिलाय। जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव झालाय। 6 तालुक्यात त्यांचा एकही सदस्य निवडून आला नाही। सगळ्यात कमी स्ट्राईक रेट भाजपचा आलेला आहे। शरद पवार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघेच आघाडीवर आहेत। तुम्ही एवढे पैसे खर्च करून सत्तेचा दुरुपयोग करून स्वतः पालकमंत्र्यांनी 35 जागा निवडून येतील असं भाष्य केलं, पण भाजप जत आणि मिरज तालुक्याच्या पुढे गेलेलं नाहीये। सगळ्यात कमी स्ट्राईक रेट असलेल्या पक्षाला सत्तेत घुसायचंय, एवढी का घाई त्यांना आहे हे कळतच नाहीये। पराभव हा जनतेने तुम्हाला दिलाय, तो स्वीकार करा अशा शब्दात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावरून भाजपचा समाचार घेतलाय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भर सभेत भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती। याबाबत आता खासदार विशाल पाटील यांनी खुलासा केलाय। विखे पाटील आणि वसंतदादा पाटील असे आमच्या घराण्याचे 4 पिढ्यांचे संबंध आहेत, त्यामुळे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली ती चुकीची नाही, पण मी अपक्ष निवडून आलोय। कायद्याने मला अपक्षच राहावं लागणार आहे, त्यामुळे कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा संबंध येत नाही। जिल्ह्यात विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय। त्यांच्या सल्ल्याने दिशेने आमची वाटचाल सुरू आहे, त्यात काही बदल होईल असं वाटत नाही। विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्यांबाबत विचारले असता ते म्हणाले, पूर्वी विश्वजित कदम आणि आमच्यात मतभेद होते, आता ते नाही आहेत, त्यामुळे आता अशा वावड्या येतात, यांच्यावर आम्ही हास्य विनोद करतो। आम्ही खूप संघर्ष केला, त्यातून आम्ही कंटाळून आलोय। सांगलीसह जिल्ह्यातील प्रत्येक गावात रंगपंचमी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरी करण्यात आली आहे। गल्लोगल्ली तर रंगांची उधळण, डॉल्बी आणि वाद्यांच्या गजरात रंग खेळणारी तरुणाई आणि विविध कार्यक्रमांनी शहरात एक वेगळाच रंग भरला होता। तरुणाई आणि आबालवृद्धांनी सणाचा आनंद घेत एकमेकांना रंगांनी माखलं आणि उत्सवाची खरी मजाच अनुभवली आहे। रंगपंचमी म्हणजेच होळीच्या 5व्या दिवशी साजरा होणारा सण। सांगली शहरातही या परंपरेचा वारसा राखत रंगपंचमीचा जल्लोष मोठ्या उत्साहात पार पडलाय। यंदा शहरात ठिकठिकाणी रंगपंचमीसाठी विशेष तयारी करण्यात आली होती। प्रमुख चौकांमध्ये पाण्याचे फवारे आणि रंगांचे टँक ठेवण्यात आले होते। ठिकठिकाणी डीजे आणि ढोल ताशांच्या आवाजाने वातावरण रंगतदार झालं होतं। सकाळपासूनच गल्ल्यांमध्ये लहान मुलांनी आणि तरुणांनी गुलाल आणि पाण्याने एकमेकांना भिजवत रंगपंचमीला सुरुवात केली। अनेकांनी रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक गुलाल, रंग आणि पाण्याचा मर्यादित वापर करत अनेक नागरिकांनी पारंपरिक रंग खेळतानाच पर्यावरणपूरक मार्ग अवलंबलेत। यामध्ये स्थानिक युवक आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलाय। रंगपंचमीच्या उत्सवात अनुचित प्रकार घडू नये म्हणून रस्ताही पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता। चौकाचौकात नाकाबंदी आणि पोलीस उभा असल्याचं चित्र होतं। रंगांच्या उधळणीत दुचाकीवरून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तरुणांवर यावेळी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। सांगली जिल्ह्यात कन्या सबलीकरण उपक्रमातून शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले। त्यातून जिल्ह्यातील 15,508 मुली येलो बेल्ट परीक्षा पास झाल्या। जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाला आश्वस्त करणारा हा उपक्रम असून यातून मुलींमध्ये आत्मसंरक्षणाच्या प्राथमिक तंत्रांसह अनुशासन, संयम आणि निर्णय क्षमता निर्माण होईल। कराटे प्रशिक्षणातून मुलींना आत्मविश्वासाचे कवच मिळून यातून खऱ्या अर्थाने कन्या सबलीकरण होत आहे। येलो बेल्ट प्राप्त 15,000 पैकी 1,000 पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी ब्लॅक बेल्ट मिळवण्यापर्यंत मजल मारावी, त्यासाठी त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल। त्याचबरोबर मुलींच्या स्वसंरक्षणासाठी जूनपासून प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे।
अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. जिल्ह्यातील कन्या सबलीकरण उपक्रमाअंतर्गत आयोजित सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींना येलो बेल्ट ग्रेड प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी 15,000 मुलींना येलो बेल्ट आणि प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नाईकवाडी, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य समित कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव उपस्थित होते. औक्षण करण्याची परंपरा बहुतेक वेळा महिलांकडूनच पार पाडली जाते, परंतु जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा रूढ पायंडाच बदलत चक्क स्वतः विद्यार्थिनींचं औक्षण करून त्यांचा सन्मान केलाय. या हृदयस्पर्शी क्षणामुळे उपस्थितांच्या मनात आदर आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. निमित्त होतं लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे तंत्रनिकेतन सांगली व शासकीय तंत्रनिकेतन मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नारी शक्ती संवाद कार्यक्रमाचं. राज्य शासन महिला सबलीकरणासाठी कटिबद्ध आहे हे सांगताना त्याची प्रचिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ह्या छोट्याशा कृतीतून दिसून आली आहे. यावेळी पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी अंजली पाटील, लठ्ठे एज्युकेशन संस्थेचे गव्हर्निंग काउन्सिलचे राजीव पाटील, अध्यक्ष शांतीनाथ कांते, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विश्वस्त समितीचे अध्यक्ष वास्तुविशारद प्रमोद चौगुले, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी जण मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून मुलींशी संवाद साधायचा या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याच संकल्पनेतून हा कार्यक्रम आकारास आला. यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधताना पालकमंत्री पाटील यांनी वडिलकीच्या नात्याने त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. छोट्या छोट्या उदाहरणांमधून त्यांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाचे महत्त्व सांगत मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याचं आवाहन केलं. मिरज औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन छोट्या मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने हे पाणी कारखान्यामध्ये शिरत आहे. खड्डेमय रस्ते यामुळे उद्योजक, कामगार वर्ग आणि वाहनधारक यांना त्रासाचा सामना करावा लागतोय. मिरज MIDC औद्योगिक वसाहतीतील खराब रस्ते आणि खड्ड्यांची समस्या उद्योजकांनी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका आयुक्त यांच्यासमोर वारंवार मांडली आहे. तत्कालीन आयुक्त यांनी खड्डेमय रस्त्यांची पाहणी करून नवीन रस्ते करून देण्याचा आश्वासन दिलं, परंतु आज अखेर कोणतेही ठोस काम महापालिका प्रशासनाकडून झालं नाही. शासनाने उद्योजकांना उद्योगासाठी MIDC मार्फत भाडे तत्वावर भूखंड, महावितरणतर्फे वीज आणि इतर मूलभूत सुविधा पुरवल्या, परंतु MIDCने महापालिकेशी करार करून रस्ते देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेकडे वर्ग केले आणि पर्यायाने उद्योजकांना महानगरपालिकेकडे मालमत्ता कर भरण्यास भाग पाडलं. नैसर्गिक नारळ बुजल्याने औद्योगिक वसाहतीत सांडपाण्याला निमंत्रण मिळतं, परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरते. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्याने अथवा सांडपाणी निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने रोगराईला निमंत्रण मिळते. उद्योजकांकडून 900 ते 1000 कोटी GST भरला जातो आणि महापालिकेला आम्ही 2 कोटी असा सर्वाधिक महसूल देणाऱ्या उद्योजकांना त्रासाचा सामना करावा लागतोय. तासगाव शहरातील विटा तासगाव रस्त्यावर तासगाव पासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर अयंगार बेकरी परिसरात असलेल्या सुमारे 150 ते 200 वर्ष जुन्या पालवी फुटलेल्या वडाच्या 2 डेरेदार झाडांच्या फांद्या तोडून त्यांना जाळण्याचा घाणेरडा प्रकार समोर आलाय. संबंधित जमिनीच्या शेतकऱ्यानेच हा प्रकार केल्याचा आरोप होत असून पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. तासगाव विटा रस्त्याच्या कडेला असलेली ही दोन्ही वडाची झाडे कोल्हापूर विभागाअंतर्गत येणाऱ्या हायवे विभागाच्या हद्दीत आहेत. या झाडांच्या फांद्या कापून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे झाडांचं मोठं नुकसान झाले. शेकडो वर्ष उभी असलेली ही विशाल झाडे नष्ट करण्याचा हा प्रकार अत्यंत हीन दर्जाचा आणि निंदनीय असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून होत आहे. घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, मंगलमूर्ती संस्थेचे चंद्रशेखर निकम, पत्रकार संकेत पाटील, तासगाव नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक आयुब मनेर तसेच उद्यान विभागाचे संतोष माळी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तासगावच्या अग्निशामक दलाने प्रभारी सहाय्यक स्थानिक पर्यवेक्षक सुरेश देवकुळे आणि विद्यासागर धाबुगडे यांच्या नेतृत्वाखाली आग विझवून मोठा अनर्थ टाळला. दरम्यान संबंधित शेतकऱ्याने झाडाखाली काही लोक दारू पितात आणि सिगारेट ओढतात, त्यामुळेच आग लागली असावी असा बनाव केल्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. मात्र झाडांच्या फांद्या तोडून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाल्याने हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
शालेय जीवनात विद्यार्थ्यांना अध्ययनात एआयचे धडे दिले जावेत. शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण क्षेत्रात केला तर विद्यार्थी विज्ञानवादी आणि जागतिक घडामोडींचे ज्ञान घेण्यासाठी सक्षम होतील. तसेच विद्यार्थी सक्षम झाला तर राष्ट्र तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी करेल, असे प्रतिपादन उद्योजक श्रीकांत शिर्के यांनी केले. कडेगाव तालुक्यातील चिंचणी अंबक येथील आनंददायी शनिवार उत्सव प्रसंगी एआय तंत्रज्ञानविषयी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण सावंत उपस्थित होते. पुढे श्रीकांत शिर्के म्हणाले, आज मी जे काही घडलोय त्यामध्ये आपले विद्यालय आणि वर्ग शिक्षक आणि आमचे गुरु श्री विजय काकडे सर यांच्या शिस्तप्रिय शाळेतील संस्कारांमुळेच. तसेच तुम्हीही घडले पाहिजे, यासाठी मोबाईलचा सुयोग्य वापर एआय टेक्नॉलॉजीसाठी केल्याने अभ्यास प्रक्रिया सुलभ आणि सोपी होईल. विद्यार्थी विकास साधला जाईल. मुलांनी किमान 1 तास मैदानी खेळ खेळावेत आणि आपली आवड जोपासून आपले कौशल्य विकसित करावे. शिवाजी विद्यालयातील गुरुजन वर्ग विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि शिस्त लावणारे आहेत, त्यामुळेच मी घडलोय. यावेळी उपसरपंच रवींद्र पाटील, पर्यवेक्षक सतीश मेटकरी, माजी विद्यार्थी सुहास पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक अरुण सावंत यांनी केलं तर आभार दत्तात्रय दीक्षित यांनी मानले.